जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल एक्झाम युट्यूबवर। आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो बालविकास व अध्यापनशास्त्र या विषयाचा चौथा भाग आहे। तर 15 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ठीक आहे, तर चला वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला CTT 2023 ची सध्याची जुलै महिन्याची CTT आहे त्याच्या संबंधित सर्व व्हिडिओ या आपल्या चॅनलवर प्राप्त होतील। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे 9 प्लेलिस्ट दिलेले आहे। त्या 9 प्लेलिस्टच्या बाहेर तुमचे 90 मार्क जाणार नाही याची मी गॅरंटी तुम्हाला देतो। असेच पेपर येणार आहे। आतापर्यंत आपण ऑफलाईन पेपर कंप्लीट केले, आता याच्यापासून आपण पुढे ऑनलाईनचे जे पेपर झालेले ते पेपर कंप्लीट करणार आहोत। ठीक आहे, तर चला वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरू करूया। तर प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, हिंदीमध्ये आहेत प्रश्न, मी तुम्हाला होईल तेवढं मराठीमध्ये सुद्धा ट्रांसलेशन करून सांगणारच आहे। तर प्रश्न क्रमांक 1 बघूया। निम्नलिखित में कौन सा कथन व्यक्ति के विकास की प्रक्रिया के बारे में सही है। बघा खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय असा आहे की तो व्यक्तीच्या विकासाच्या प्रक्रिया जी असते त्याच्या संबंधी तो बरोबर आहे। ठीक आहे, तर बघा विकास की प्रक्रिया एक दिशी होती, म्हणजे विकासाची जी प्रक्रिया आहे ती एक दिशेची असते का? नाही, तर हे चुकीचं आहे। दुसरं, यह केवळ व्यक्ती की अनुवांशिकता से प्रभावित होती असं पण नाही, फक्त अनुवांशिकता हे एक कारण नाही, पर्यावरण किंवा आसपासचं जे आहे एन्व्हायरमेंट म्हणावं किंवा ज्यांची संगत सोबत अनुवांशिकता तर असतेच, पण त्याच्यासोबत खूप सारे घटक त्याला कारणीभूत असतात, त्याच्यामुळे हे नाहीये। संस्कृती वगैरे पण असते। पर्याय क्रमांक 3 बघूया। विकास की प्रक्रिया में सांस्कृतिक विविधता आहे, बिलकुल हा विकास जो असतो त्याच्या प्रक्रियेमध्ये सांस्कृतिक वैविध्यता आढळते असं त्याचा अर्थ होतो, त्याच्यामुळे हा पर्याय बरोबर आहे। तरी आपण पर्याय क्रमांक 4 वाचून घेऊया। विकास केवळ वातावरणीय कारकोद्वारा निर्धारित होत आहे, असं काही आहे का की तुम्ही चांगल्या वातावरणामध्ये असाल तेव्हाच तुमचं विकास होईल? नाही, तुमच्या समजा बाहेरचं वातावरण खराब असेल पण तुमच्या घराचं वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळे सुद्धा तुमचा विकास होऊ शकतो, त्यामुळे हा पर्याय पण तिथं योग्य ठरणार नाही। त्याच्यामुळे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे असेल। ठीक आहे, हे जी PDF आहे बघा, ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। अशीच जशी मी इथं नोट डाऊन करतो तशीच तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण लिंक आहे, नाही तुम्हाला लिंक करून जाता आलं तर टेलिग्रामवर डायरेक्ट सर्च करा, एक्झाम युती ऑफिशियल नावाचं चॅनल येईल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता। चला पुढचा प्रश्न घेऊया। निम्न में से, ठीक है, निम्न में से कौन सा प्रश्न बच्चों के विवेचनात्मक चिंतन को बढ़ावा देने का उदाहरण है? बघा इथं काय विचारलं आपल्याला की खालील 4 ऑप्शन पैकी असा कोणता ऑप्शन आहे की जर तो मुलांना तुम्ही विचारला तर काय होईल, त्यांची जी विवेचना आहे, विवेचना म्हणजे काय की त्यांचं जे चिंतन असेल, त्यांची जी विचार करण्याची प्रक्रिया आहे ती थोडी वाढेल, म्हणजे ते चिंता करतील, थोडं जास्त डीपली ते विचार करतील। तर बघा ऑप्शन नंबर 1 बघा, पता करो कि तटीय इलाके में रहने वाले लोग क्या खाते हैं और क्यों। बघा तटीय इलाका म्हणजे काय, तर जे समुद्र तटावर जे लोक राहतात, ठीक आहे, तर ते काय खातात आणि का, तर हे त्यांना विचारलं तर बहुतेक त्यांचा विचार थोडा वाढेल की मग त्यांच्याकडे ते जातील किंवा कुठेतरी ते वाचतील की कसं ते काय खातात, मासे खातात, मग का खातात, त्याचं कारण काय हे शोधतील। मग हे थोडं एक डीप अनालिसिस त्यांना करावं लागेल, त्याच्यामुळे ते चिंतित होतील, त्यांची विवेचना जी असेल त्यांची ती वाढेल। दुसरं काय बघा, भारत के 10 राज्य के नाम बताओ। बघा हे एवढं त्यांना काही चिंतेमध्ये टाकण्यासारखं नाही, काय ते 10 राज्य 4-5 राज्यांची नावं त्याला ऑलरेडी आठवतील, ते बाकीचे 4-5 कुठेतरी पुस्तकातून शोधून ते देऊन टाकतील तुम्हाला। 2 से 10 तक पहाडे लिखो, बघा 2 ते 10 पर्यंत पाढे त्यांना पाठच असतात, ते पण ते लिहून टाकतील। ठीक आहे, दी गई कविता का सुस्मरण करके वाचन करू, एखादी कविता त्यांना दिली तर ते लगेच मुलांना लवकरात लवकर पाठ होऊन जातं, त्याच्यामुळे ते लवकर पाठ करून ते लगेच वाचून पण दाखवतील। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे की जेव्हा त्यांना आपण विचारू की तटवर्तीय समुद्र तटावर जे लोक राहतात ते काय खातात आणि का खातात, हा प्रश्न जर त्यांना विचारला तर कदाचित त्यांना याचं उत्तर माहित नसेल आणि ते शोधण्यासाठी ते थोडं त्यांची विवेचनची जी क्षमता असते त्याच्यात ते वाढ होईल किंवा चिंतित होतील ते। ठीक आहे, त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 2 उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 असेल। ठीक आहे, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढचा प्रश्न, विकास का चरणीय सिद्धांत निम्नलिखित नियमों में से किस पर स्पष्ट रूप से जोर देता है। बघा विकासाचं जे चरणीय सिद्धांत आहे, जे चरणचा सिद्धांत असतो, विकासाची चरण त्याचा सिद्धांत, तर तो खालील नियमांपैकी कोणत्या नियमावर स्पष्ट भर देतो असं आपल्याला
विचारलंय. तर विकास की निरंतरता बिल्कुल पण नाही. विकास की अनिरंतरता बरोबर, हे बरोबर आहे. विकास को प्रभावित करने वाले सांस्कृतिक कारक हे पण नाही. विकास प्रक्रिया संबंधित वातावरणीय कारक बिल्कुल पण नाही. तर पर्याय क्रमांक 2 विकास की अनिरंतरता. म्हणजे कसं आहे, विकास निरंतरित आहे का, असं असेल का की बुवा एखादा मुलाची हाईट वाढते तो वाढतच राहणार आहे का, नाही, ते अनिरंतरत आहे. म्हणजे कधी होणार कधी नाही होणार, कधी ते समाजावर डिपेंड असेल, कधी ते संस्कृतीवर डिपेंड असेल, कधी ते तुमच्या अनुवांशिकतेवर डिपेंड असेल. तर त्याचे खूप सारे कारण आहे, त्याच्यामुळे निरंतर नाही. त्याच्यामुळे विकास की अनिरंतरता हाच महत्वाचा नियम आहे. आणि विकासाचे जे चरणीय सिद्धांत आहे, चरणाचे सिद्धांत, त्याच्यावर हा नियम जो आहे तो खूप जोर देत असतो, भर देत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4. निम्न में से कौन से कारकों द्वारा विद्यालयों में बच्चों का अधिगम से जुड़ाव प्रभावित होता है. बघा, खालील 4 कारक दिलेले आहे. ठीक आहे, पारिवारिक समाजीकरण, समकक्षी संबंधो, सांस्कृतिक मूल्य, बच्चों का आत्मसन्मान. तर त्यांपैकी कोणते कारण आहेत की ज्याच्यामुळे मुले अधिगम म्हणजे भाषा शिकण्यासोबत जुळतात. तर बघा काय असेल याचं उत्तर. बघा आपलं पारिवारिक समाजीकरण असतं, हो. समकक्षी संबंध पण असतं, सांस्कृतिक मूल्य पण असतात, मुलांचा आत्मविश्वास पण असतो. पारिवारिक समाजीकरण, समकक्षी संबंध, सांस्कृतिक मूल्य आणि मुलांचा आत्मविश्वास. त्याच्यामुळे 4ही ऑप्शन आपले बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. जीन पियाजे के अनुसार पूर्व संक्रियात्मक चरण में बच्चे निम्न में से क्या कर पाते हैं. बघा, जीन पियाजे जे शास्त्रज्ञ होते, ठीक आहे, जीन पियाजे जे शास्त्रज्ञ होते, त्यांच्या म्हणण्यानुसार जी पूर्व संक्रियात्मक चरण असतो, तर त्या चरणामध्ये मुलं खालील दिलेल्या ऑप्शन्स पैकी काय करू शकतात असं इथं विचारलेलं आहे. तर प्रतिलोमन चिंतन करू शकतात का, नाही. अनुक्रमिक वर्गीकरण करू शकतात का, नाही. संरक्षण करू शकतात का स्वतःचं, नाही. तर प्रतिकात्मक खेळ खेळू शकतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. एक छोटी बालिका प्रतीकात्मक खेल कर पाती है पर अभी दूसरे व्यक्ति का दृष्टिकोण नहीं समझ पाती है और वह अपने पकड़ से बाहर की घटनाओं की वजह से आसानी से परेशान हो जाती है. जीन पियाजे द्वारा सुझाए गए चरणों में से कौन सा चरण इस बालिका के वर्तमान स्तर को अंकित करता है. बघा, आता आपण इथं बघितलं बघा प्रतीकात्मक खेळ. ठीक आहे, काय बघितलं तर प्रतिकात्मक खेळ कर पाती है आणि शास्त्रज्ञाचं नाव काय, जीन पियाजे. आत्ताच जो आपला प्रश्न झाला बघा वरचा, इथं पण काय होतं, शास्त्रज्ञाचं नाव जीन पियाजे आणि आपलं उत्तर काय होतं, प्रतिकात्मक खेळ. त्याच्यामुळे ती क्रिया कोणती असेल, 100% पूर्व संक्रियात्मक. मग कशाला एवढा विचार करायचा, लगेच खाली यायचं. ती क्रिया असेल आपली पूर्व संक्रियात्मक. ठीक आहे, ही जी हा जो टप्पा असतो, ही जी पायरी असते, तर त्या पायरीमध्ये मुलं हे प्रतिकात्मक खेळ खेळू शकतात. त्याच्यामुळे हा जो स्तर आहे तो पूर्व संक्रियात्मक स्तर आहे. ठीक आहे, चालेल. असेच प्रश्न येतात, असेच प्रश्न येत राहणार आहे. त्याच्याबद्दल काही तुम्हाला अडचण नाही. हे ऑनलाईन प्रश्नपत्र 2022चं डिसेंबर 2021 ज्याचा रिझल्ट ऑनलाईन 2022 ला आला होता मार्च महिन्यामध्ये, आणि त्याच्यानंतर तुमची मागची जी झाली आता 2022 ची, त्याचा रिझल्ट आता मागच्या महिन्यात आला आणि आता तुमची पुन्हा जुलै 2022 ची एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त काही विशेष असं बदल होणार नाही. त्याच्यामुळे एवढे प्रश्न जरी केले तर पुरेसे आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 7 क्या म्हणतोय, निम्न में से कौन सा अभिलक्षण कोहलबर्ग के नैतिक विकास मॉडल में सम्मिलित आहे. बघा, जो कोहलबर्ग जो शास्त्रज्ञ होता, तर त्याच्या नैतिक विकास मॉडेलमध्ये कोणतं अभिलक्षण हे सम्मिलित होतं किंवा सामील होतं असं आपल्याला विचारलंय. तर बघा, पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. नैतिक विकास के चरणों का स्वरूप सार्वमौलिक होत आहे असं त्यांचं त्या मॉडेलमध्ये त्यांचं अभिलक्षण हे सांगितलं होतं. बाकी हे 3 ऑप्शन हे चुकीचे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. लेव वाइगोत्स्की के अनुसार निम्न में से किसके लिए समीपस्थ विकास क्षेत्र का इस्तेमाल करना चाहिए. खालीलपैकी कोणासाठी समीपस्थ क्षेत्र जे असतं त्याचा विकास क्षेत्र त्याचा उपयोग केला पाहिजे असं इथं आपल्याला विचारले. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर आहे. अध्यापन और मूल्यांकन. केवळ अध्यापनासाठी नाही, केवळ मूल्यांकनासाठी नाही, आणि प्रवाही बौद्धिकता की पहचान तर इथं काही चालमेल नाही. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक किती बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे.
एक विशिष्ट संप्रत्यय को बढ़ाने हेतु एक अध्यापिका बच्चे को आधा हल किया हुआ उदाहरण देती है। लेव वाइगोत्स्की के अनुसार अध्यापिका किस रणनीति का इस्तेमाल कर रही है। बघा, एक वर्गामध्ये जी शिक्षिका असते ती मुलाला विद्यार्थ्याला अर्ध हल केले, समजा आता असं फॉर एक्झाम्पल असं की 2 अधिक 1 बरोबर 3, ठीक आहे, आणि 3 वजा 2 बरोबर किती, असं, ठीक आहे. असं काही ती मुलाला म्हणजे इशारा देते की बुवा असं असं आहे, तू सॉल्व्ह कर. मग मुलगा बरोबर डोकं लावून की बुवा जर 2 आणि 1 मिळून 3 होतात, तर 3 मधून 2 वजा केले तर 1 उत्तर येईल. म्हणजे तिला काहीतरी आधार देणे किंवा त्याला काहीतरी एक सपोर्ट देणे किंवा त्याला काहीतरी इशारे करणे, याला कोणती विधी म्हणतात, तर याला पाळ विधी म्हणतात, ठीक आहे. यालाच काय म्हणतात, पाळ. तर त्या रणनीतीला काय म्हणतात, पाळ. तो इस रणनीती को पाळ कहा जाता है, हिंदीमध्ये बोलायचं जर सांगितलं तर. मला तुमच्याशी एक विनंती, तुम्ही कमेंट करून सांगा मला की जेव्हा मी पॅडागॉजी शिकवतो तुम्हाला, सीडीपीची म्हणावं किंवा गणिताची म्हणावं किंवा कोणती, मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन करतो, बरोबर. तर तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन केल्यावर ते समजतं का की हिंदीमधूनच करू, मला ते तुम्ही एकदा सांगा, मग मी तसं तुम्हाला पुढे त्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10, निम्नलिखित में से कौन सी अभिवृत्ती एक प्रगतिशील कक्षीय माहौल के अनुसार है. बघा, खाली दिलेल्यांपैकी कोणती अशी अभिवृत्ती आहे की ती वर्गामध्ये चांगलं वातावरण निर्माण करते. मग चांगलं वर्ग आहे असं आपण त्याच्यावरून ग्राह्य धरू शकतो. बघा, निर्णय निर्धारण में बच्चों की सहभागिता. बघा, काही निर्णय घेण्यासाठी मुलांचं सहभाग नोंदवणे किंवा तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे, असं करायचं का, आपण तसं करायचं का, त्याच्यामुळे हे एक चांगलं कक्षेचं उदाहरण, त्याच्यामुळे बरोबर आहे. दुसरं, भयमुक्त अधिगम वातावरण की संरचना. बिलकुल, हे पण मुलांमध्ये जर भीती वगैरे नसेल तर हे चांगलं वातावरण आहे, त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे, ठीक आहे. तिसरा, विद्यार्थियों की व्यक्तिगत भिन्नताओं का ध्यान रखना. बघा, एका मुलाला जर क्रिकेट खेळायला आवडतं, एकाला फुटबॉल खेळायला आवडतं किंवा कुणाला काहीतरी आवडतं, याच्यामुळे सर्वांची आपल्याला विशेष लक्ष देणं की बुवा याला हे आवडतं ते आवडतं. असं नाही की सर्वच क्रिकेट खेळा किंवा सगळेच फुटबॉल खेळा किंवा सगळेच गणित शिका किंवा सगळेच इतिहास शिका, हे पण नाही. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासंबंधी माहिती ठेवणे हे पण चांगलं आहे, त्याच्यामुळे हे पण एक चांगल्या कक्षेचं, चांगल्या वर्गाचं एक लक्षण आहे, त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. चौथं बघूया, अध्यापक द्वारा बाह्य अनुशासन कायम राखणं. हे बिलकुल चुकीचं आहे. 1ली ते 5वी वर्गाला अनुशासन वगैरे एवढं काही नसतं, त्यांची मुलं त्यांची मालक असतात, आपण त्या मुलं राजे असतात, आपण त्यांची एक नोकर म्हणावं, काय म्हणावं, त्याच्यामुळे असं काहीच नाही. त्याच्यामुळे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. बघा, इथं उत्तरामध्ये तर असं असायला पाहिजे होते की वरीलपैकी सर्व, पण तसं नाहीये. त्याच्यामुळे 1, 2, 3 हे उत्तर बरोबर आहे. आणि ज्यांनी पण या परीक्षेमध्ये 1 उत्तर दिलं होतं किंवा 2 दिलं होतं किंवा 3 दिलं होतं त्यांना मार्क मिळालेले, ज्यांनी चौथ्या पर्यायाचा वापर केला होता त्यांना मार्क मिळाले नाही. त्याच्यामुळे 1, 2, 3 हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. चला पुढचा प्रश्न क्रमांक 11. यह महत्वपूर्ण है कि कोई अध्यापक बच्चों को बुद्धिलब्धि के आधार पर स्थिर समूह में पृथक ना करे, क्योंकि बघा, असं इथे विचारले आपल्याला की हे खूप महत्वाचं आहे की कोणीही शिक्षक, ठीक आहे, मुलांना त्यांच्या IQ लेवलमध्ये डिवाइड न करायला पाहिजे. असं इथं का महत्वाचं आहे असं आपल्याला विचारलंय. म्हणजे समजा आता हुशार विद्यार्थी वेगळे, ठीक आहे, थोडे कमजोर विद्यार्थी वेगळे, असे जर त्यांचे आपण गट तयार केले तर हे चुकीचं आहे. आणि हे का चुकीचं आहे असं इथं आपल्याला विचारलंय. तर बघा, यह अध्यापक के लिए एक असुविधाजनक है, बिल्कुल नहीं. यह विद्यालयों के लिए असुविधाजनक है, बिल्कुल पण नहीं. यह बच्चों को एक दूसरे के साथ अंतः सामूहिक प्रतिस्पर्धा नहीं करने देता, बिल्कुल पण नहीं. तर बघा, पर्याय क्रमांक 4 आहे आपलं बरोबर आहे. बुद्धिलब्धि संकल्पना स्थायी नहीं है और यह बच्चों को चिन्हित करने के लिए जिम्मेदार हो सकती है. बघा, बुद्धिलब्धि जी संकल्पना आहे ती स्थायी नाही आहे. म्हणजे स्थायी म्हणजे काय, तर समजा एखादा मुलगा आज त्याला काही समजत नाही, तो कमजोर आहे, तर असं होऊ शकतं का तो एक दिवस हुशार नाही होणार? नाही. त्याला जर आपण चांगली त्याच्यावर मेहनत घेतली तर हुशार होऊ शकतो. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, ते कायमस्वरूपी नसतं, त्याच्यामुळे ते करणं चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे काय असू शकतो की मुलांना चिन्हित करण्यात, म्हणजे काही जर हुशार मुलं आहे तर ते जे कमजोर मुलं असतील त्यांना चिडू शकतात की तुम्हाला काही समजत नाही असं तसं, तर असं त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे बिलकुल चुकीचं आहे, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पूछा प्रश्न क्रमांक 12. हार्वर्ड गार्डनर के सिद्धांत के अनुसार एक कक्षा में तरह तरह की अध्यापन रणनीतियों का इस्तेमाल होना जरूरी है, क्योंकि हार्वर्ड गार्डनर जे शास्त्रज्ञ होते तर त्यांच्या सिद्धांतानुसार, ठीक आहे, जे गार्डन जे शास्त्रज्ञ होते त्यांचा जे सिद्धांत होता, ठीक आहे, तर त्याच्यानुसार
एका वर्गामध्ये खूप साऱ्या ज्या रणनीती म्हणजे ज्या स्ट्रॅटेजीज असतात त्याचं फॉलो होणं गरजेचं आहे का, हे आपल्याला विचारलंय. तर बघा, यह बहुबौद्धिक को निष्पादित करने में मदद करता है, बिल्कुल बरोबर. यह सामान्य बौद्धिकता को बढ़ाने में मददगार होता है, बिल्कुल पण नाही. यह तारक विद्यार्थी बनाने में मददगार है, बिल्कुल पण नाही. यह व्यवहारिक बौद्धिकता को बढ़ाने में मददगार, बिल्कुल पण नाही. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. यह बहुबौद्धिकता को निष्पादित करने में मदद करता है. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13, 1.5 से 2.5 साल की उम्र में बच्चा द्वारा अक्सर उच्चारित द्विशब्दी उच्चारणों को क्या कहा जाता है. बघा, 1.5 वर्ष ते 2.5 वर्षांमधली जी मुलं असतात, ज्यांचं वय 1.5 वर्ष ते 2.5 वर्ष असतात, ती काहीतरी शब्द ना पोटपटत असतात वारंवार वारंवार वारंवार, जसं की ओय ओय, मला मला, असं. तर त्या उच्चारणाला, द्विशब्दी उच्चारणाला काय म्हणतात, जसं पापा, मम्मी, मामा, असं त्याला काय म्हणतात असं इथं विचारलंय. तर वाचन का अभिविस्तारण, बिलकुल पण नाही, ती मुलं कुठं वाचणार आहे. नववाद, बिलकुल पण नाही. बकवाद, बिलकुल पण नाही. त्याला तारप्रशित वाचन असे म्हणतात. ठीक आहे, तारप्रशित वाचन. आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला सांगू देतो, लक्षात ठेवा, त्याला टेलिग्राफिक स्पीच म्हणतात. काय, टेलिग्राफिक स्पीच. ठीक आहे, तर ते इंग्रजी शब्द सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 14, पुरुष सामान्यतः दिमाग से सोचते हैं और महिलाएं अपने हृदय से सोचती हैं, यह कथन क्या दर्शाता है. बघा, इथं काय विचारलंय की पुरुष नेहमी आपल्या जे मेंदू असतो, ज्याला आपण डोका म्हणतो, की डोक्याने, ठीक आहे, आपल्या भाषेत, आणि महिला जी असते, ठीक आहे, स्त्री असते, ती आपल्या हृदयाने विचार करते असं सांगितलं जाते. तर हे कथन काय दर्शवतं, हे वाक्य काय दर्शवतं, आपल्याला इथं असं विचारलंय. तर लैंगिक विभेदीकरण, बिलकुल पण नाही. दोनों लिंगों के बीच अनुवांशिक भेद नाही. लैंगिक स्थिरता नाही. तर लैंगिक रूढीवाद, म्हणजे पुरुष जे विचार करतो तो मेंदूने म्हणजे चांगलाच करतो, महिला जे विचार करते ते हृदयाने करते म्हणजे बरोबर करत नाही, त्याच्यामुळे याला काय म्हणू शकतो आपण, लैंगिक रूढीवाद. ठीक आहे, यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल, जेनेटिक डिफरन्स बिटवीन टू सेक्सेस. ठीक आहे, याला रूढीवाद असं म्हणतात. ठीक आहे, सॉरी, हे नाही, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल जेंडर स्टिरियोटाइप्स. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 बघूया. एक प्रगतिशील कक्षा में निम्न में से कौन सी मूल्यांकन विधि का इस्तेमाल नहीं होता है. बघा, एक जो चांगला वर्ग असतो त्याच्यामुळे खालीलपैकी कोणत्या विधीचं, कोणत्या स्ट्रॅटेजीचं यूज होत नाही असं इथे आपल्याला विचारलंय. तर बघा, अध्यापकों द्वारा मननशील जनरल का इस्तेमाल याचा होतो. ठीक आहे, आपल्याला नाही विचारायचं बरं का. स्वयं मूल्यांकन आणि समकक्षी मूल्यांकन याचा पण होतो. विद्यार्थियों की पोर्टफोलियो तैयार करना याचा पण होतो. परंतु केवळ मानक निर्देशित मूल्यांकन पर आश्रय याचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण बालविकास व अध्यापनशास्त्र या विषयाचे 15 प्रश्न घेतलेले आहेत. उद्या पुन्हा प्रश्न, परवा पुन्हा 15 प्रश्न, असे तुमची जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत आपण 15 प्रश्न डेली घेणार आहोत. आणि तेवढे जरी केले तुम्ही तर ते खूप सफिशियंट आहे. ठीक आहे, तरी आता विनंती आहे की आता पण जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून या PDF तुम्हाला तिथं मिळत जातील. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच.